तर मित्रांनो, आता सिद्धगडावरती आलोय आणि विशेष आणि आनंदाची बाब म्हणजे की आम्ही आता अशा ठिकाणी अडकून पडलोय की ना वरती जाता येतंय ना खाली उतरता येतंय. अतिशय कठीण पॅच आहे. तर जर कोणी सिद्धगडाला येणार असेल तर सोबत रोप वगैरे घेऊनच या, त्याशिवाय येऊ नका. कारण ठिकठिकाणी निसरड्या जागा आहेत आणि इकडे कोणीही आलेलं नाही. त्यामुळं असं तुच्छ धाडस कोणीही करू नये. आता राहिली गोष्ट आमची, हे नवीनच 2 शिलेदार भेटलेत. आमचा अजून एक शिलेदार, 2 शिलेदार खाली आहेत, मी इथे आहे, एक वरती आहे आणि अजून एक जण आहे तो वरती अडकून पडलाय. त्यामुळं टोटली अक्षरशः पेच प्रसंग निर्माण झालाय. तर या पेचातून बाहेर काढण्यासाठी कदाचित आम्हाला शिवरायांचीच ऊर्जा उपयोगात पडणार आहे. बघूयात आता. वरून रंधरंत ऊन आहे, पाण्याचा साठाही संपत चाललाय आणि खाली उतरायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. बघूयात काय मार्ग निघतोय.